कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। व्हीआयन कंपनीचे मालक विकास दादा घोडके कुठे असतील तर सुशांत दादा पाटील यांची विनंती आहे की मंचावर यायचे, निश्चितच चक्रालीवर असणार आहेत। हात करत आहे, हात अशी जमणार नाहीये की मंचावर यायचं आहे, इथं सामना रोमांच आहे। हप्ता पोचला असेल काय असेल तो नाही। ऋषिकेश विकी हा अतिशय शांत मुलगा आहे, एकदम शांत, कधी कुणाशी वाद नाही, कधी कुणाशी काही करत नाही, एकदम प्रेमाने वागणारा हा विकी घोडके। निश्चित चेष्टा सुद्धा त्याला माहिती नाही, चेष्टा संबंध त्याच्या पलीकडचा विकास घोडके युवा वद्यचे काय व्हीआयन कंपनीचे मालक, सर्वांशी प्रेमळ असणारा स्वभाव विकास घोडके आणि निश्चित प्रेमळ स्वभावाने सर्वांना छाप पाडते असा विकी घोडके। त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। शर्टाने चमकतात, आपण इथं मंचावर सुद्धा चमकायला पाहिजेत। मला आता जाम बेकार वाटतं, लाव 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 मला आता जाम बेकार वाटतं, खतरनाक बॅट्समन होता तो ना, त्यानं आमची टीम निसती मला शिवाय दे, 3 मारलेला मला शिवाय द्यायची सुरुवात, मग अजून 3 मिनिट चांगला मार बरं, पण तो बॅट्समन जरा खतरनाकच होता, जरा खैसाच्या जातीचा होता तो। निश्चित वादेत आता बहुतेक पाहायला गेलं तर 4 आमचे साथी गोंडलेकर मनीष चिर्लेकरजी सांगत आहेत 4 वाजून 3 मिनिटांचा अवधी पार पडलाय। सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसत आहेत, ती मात्र ओवेस संघाची दोन्ही फलंदाज आहेत, ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकवले असे फलंदाज ओवेस संघाचे नाव सांगायचंय धीरज म्हात्रे आणि सोनी चौधरी। ओवेस संघाची सलामीची जोडी, तर सलामीचा गोलंदाज सुद्धा हा सुद्धा पाहायला गेला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने सुद्धा पटकवलाय। निश्चित ओमकार म्हात्रे समोर खूपच चांगलं बॅटल असणार आहे, ज्या तिन्ही खेळाडूंना सामनावीरचा पुरस्कार पटकावला असे खेळाडू समोर समोर असणार आहेत। निश्चित जबरदस्त सामना पाहायला मिळेल। एका बाजूला एक कैलास दादाचा संघ I11 ओवे, तर दुसऱ्या बाजूला आमच्या पलीकडचा संघ दिघाठी। सामन्याला सुरुवात पंच सुरुवात करतायत, धीरज स्ट्राइक एंडला आहे तर सलामीचा षटक घेऊन ओमकार पहिला चेंडू विरोध रनआउटची संधी होती, मात्र काहीशी मात्र पाहायला गेलं तर नामी संधी गमावताना दिसतोय दिघाठी संघ। पंच कलवायचा लेग बाईज ना, बॅटकटच्या स्वरूपात संघाचं खातं ओपन होते ओवेस संघाचं, तर संघाची एक धाव पूर्ण होते, एका धावेने खातं सुद्धा खोलते। तर आता स्ट्राइक केला आहे तो फलंदाज सोनू चौधरी जबरदस्त असा खेळाडू। गणेश इट्स ओके, पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू, गुंडल्याच पाठवर भरलाय चेंडू, निश्चितच चांगला चेंडू होता। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिघाटी संघाचा गोलंदाज ओमकार, जबरदस्त चेंडू हाताळलाय। दुसरा चेंडू, पुढचा चेंडू पाहूया, तिसऱ्या चेंडूची फेकी, हा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, पण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू। पंचामंता अवांतर घोषित करतात, एका धावाने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2। चांगली सुरुवात म्हणावं लागेल। T1चं पहिले षटक आहे, पुढचा चेंडू ओमकार याचा सामना करेल, पाहूया फलंदाज हा मात्र खोलवररित्याचा चेंडू, चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी ओमकार, लाजवाब असा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो, वाईड यॉर्कर। आणि फलंदाजांचा रिव्ह आहे पंचांचा, फलंदाजांनी रिव्ह घेतलेल्या व्हाईट साठी पंच चेक करायचंय आपण। निश्चित पप्पू सर असणार आहेत फणसवाडीचे, जबरदस्त खेळाडू व्यक्तिमत्व। निश्चित पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरीचा डिसिजन येतोय, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू हाताला होता गोलंदाजानं ओमकार यांना जखडून ठेवले फलंदाज सोनू चौधरी याला। पुढचा चेंडू पाहायचा ओमकार याचा, चौथ्या चेंडूची फेकी, शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावला, चेंडू मात्र सीमारेषेत लगत, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चुकी करताय क्षेत्ररक्षक आहे ती मात्र प्रणय, जबरदस्त झेल टिपला प्रणय यानं, पहिला हादरा मिळतो ओवेस संघाला। डीजे वाजव।
मिळतोय आपल्याला मात्र डीजेच्या माध्यमातून पहिला हादरा मिळतो ओवेस संघाला जखडून ठेवले ओवेस संघाला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-2 खूपच खराब अशी अवस्था म्हणावी लागेल ओवेस संघाची 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ओवेस संघाची धावसंख्या 1-2 नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय आकाश भोईरला निश्चित आपल्या संघासाठी चांगली साजेशीर खेळी करावी लागेल निश्चित चांगला सामना पाहायला मिळतोय नॉकआउटचा सामना जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल त्या रीतीने खेळ दाखवायला लागेल आकाश भोईर समोर आहे ओंकार त्याचा आत्मविश्वास खूपच वाढलेला दिसतो असा ओंकार पुढचा चेंडू घेऊन 5व्या चेंडूची फेकी करेल राईटवर विकेटचा मारा समोरच्या दिशेला निश्चित सीमारेषा पार करतोय की चेंडू आणि जबरदस्त षटकार डीजे वाजव अमोल सुचवताना दिसतोय नितेश की प्रणय पाहायला दिसतोय कोण गोलंदाज असेल कारण अजून ओवेस संघाचा सलामीचा फलंदाज धीरज एक जबरदस्त हार्ड हिटरचा फलंदाज मैदानावर आहे तर नवीन गोलंदाज निश्चित प्रणय येताना दिसतोय धीरजच्या समोर एक डावखुरी हाताचा गोलंदाज प्रणय ऑलराऊंडर असा आहे सलामीला येतोय आणि दुसरं षटक आपल्या खांद्याच्या जोरावर घेऊन येताना दिसतोय कर्णधार अमोल यानं जबाबदारी दिली आहे प्रणयकडे तर जबाबदारीने खेळ करावा लागेल तो मात्र ओवेस संघाचा जबरदस्त खेळाडू धीरज याला कारण नॉकआउटचा सामना आहे जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल कोणाच्या बाजूने दिशेने पाहायला गेलं तर जल्लोष होताना दिसेल येणारे थोड्या वेळेनंतर समजणारच आहे आपल्याला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येताना दिसतोय प्रणय डावखुरी हाताचा गोलंदाज पंचांना पास करून धीरजसाठी हा जबरदस्त चेंडू ओरपीट चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा सीमारेषा पार डीजे वाजव लाजवाब फटका निश्चित पाहायला गेल्याने निश्चित ओवेस संघाचा आत्मविश्वास थोडा वाढलेला दिसतोय या षटकाच्या संघाची धावसंख्या 14 पुढचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होते तिथे क्षेत्ररक्षक सेना दुसरी धावच्या इरादा आहे दुसरी धाव पूर्ण होते की नाही आणि बघता बघता जबरदस्त दुसरी धाव पूर्ण चांगली रन मिडविंग पाहायला मिळतोय ती मात्र धीरज आणि आकाशाची धावसंख्या वाढ धावसंख्या होते 16 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-16 आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय मी म्हटलं होतं की सामन्याला निश्चित चांगला रोमांच पाहायला मिळेल दिगाटी सुद्धा कमी नाही आणि ओवेस सुद्धा कमी नाही आहे पुढचा चेंडू तिसऱ्या चेंडूची फेकी करेल प्रणय धीरजसाठी निश्चित रनआउटची संधी होती पण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला अवांतर घोषित करतात एक 1+1 अशी धावसंख्या मिळते धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते 18 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-17 आता मात्र सामन्याला खूपच चांगली कलाटी पाहायला मिळते ओवेस संघाचा चांगला स्कोर खडा होतोय निश्चित येणारे चेंडू असणार आहेत ते मात्र 10 चेंडू मध्ये किती धावसंख्या अजून उभारते पाहायला मिळेल ओवेस संघ फलंदाजीच्या माध्यमातून आता समोर आलाय तो फलंदाज आकाश पहिला चेंडू फेस करेल प्रणय याचा मी म्हटलं मनीष की पहिला चेंडू फेस करेल आकाश पहिल्या चेंडूवर बाद झालाय म्हणजे प्रणयचा तिसरा चेंडू होता जबरदस्त चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता चांगलं क्षेत्ररक्षक केलं त्याच्या क्षेत्ररक्षकाने कोणी झेल पकडलाय ओमकार मात्र जबरदस्त झेल फलंदाज आकाश झिरोवर डीजे वाजव
नाही निश्चित पाहायला गेलं तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. विवेक मात्रे जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण सुशांत अशा पाचत्यादारच्या फुसफुस करत दिसतात. ओवे संघ आहे जास्त आशा असतील दिगाडीपेक्षा ओवेवर त्याच्या. गणेश पाटील घालत असं पुढचा चेंडू प्रणियाचा चौथा चेंडू भिडकावलाय सीमारेषा पार करतोय की नाही पाहताय तिथं शतरक्षक तैनात आहे आणि चांगला झेल टिपतोय अमोल. कोणती चुकी करत नाहीये. चेंडूनी उंची घेतली पण लांबी नाही. डीजे वाजव. धन्यवाद डीजे. असं पहिल्याच चेंडूवर प्रणयच्या षटकार आला होता. आता मात्र प्रणय पाहायला गेला चांगलं कमबॅक. दोन फलंदाज बाद करतोय आणि पुन्हा एकदा दिगाडीचे सैन्य सामना पळताना दिसतोय. नवीन फलंदाज धनराज म्हात्रे. तर पाहूया प्रणयचा पुढचा चेंडू पाचव्या चेंडूची फेकी. हा चेंडू भिरकावून दिल्याचा इरादा होता पण बॅटच्या रेंजमध्ये आला चेंडू होते समोरच्या दिशेला ट्रॅव्हल. एक धाव तर पूर्ण दुसरी धावचा इरादा आहे. दुसरी धाव बघता बघता सहजरित्या पूर्ण होते. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 2 धावेने 20 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. तर आपलं खातं खोलतोय धनराज म्हात्रे. निश्चित कैलास दादा म्हात्रे यांचा सुपुत्र धनराज म्हात्रे 2 धावेने आपलं खातं खोलते. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. निश्चित शेवटचा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू गेला निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 बाद 20 म्हणजे प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी राखताना दिसतोय ओवे संघ. तर पाहायला गेलं तर जबा बैलाचे मालक चिरनेरचे जबरदस्त असे विशाल पाटील जबा बैलाचे मालक निश्चित खूपच सारा छकड्यांचा त्यांना शॉक आहे. ते सुद्धा उपस्थित त्यांचं सुद्धा मनापासून आभार आमच्या आयोजकाच्या माध्यमातून. तर पाहायला गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओवेस संघाची धावसंख्या 3 बाद 20. शेवटचा षटक नितेश पाटील नितेश म्हात्रे. तर समोर आहे सलामीचा फलंदाज धीरज. निश्चित हाणामारी करावी लागेल षटकामागे कारण 20 धावसंख्या झाल्या 2 षटकामागे. या षटकामागे जरी 14-15 धावा आल्या तरी चांगला टार्गेट सेट होऊ शकतोय. पण येणारे चेंडू सांगून जातील. नितेश याचा पहिला चेंडू फेस करायला धीरजच्या सलामीसाठी आला होता. पहिला चेंडू नितेश निश्चित रनअप मध्ये बिघाड होते थोडासा. या सामन्यासाठी पंच आहेत ते मात्र प्रतीक पाटील सर. निश्चित जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि बघता बघता सीमा रेषा पार चेंडू जातोय चौकार. चौकारच्या सैन्य धावसंख्या 24. डीजे वाजव. जबर पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. पुढचा चेंडू नितेशाचा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचाचा इशारा येणे बाकी आहे. निश्चित अवंतर आहे. आज आमच्याकडे वल्ले तेव्हाच आम्हाला समजला. या अवंत सोबत 1 धाव आणि 1+1 अशी धावसंख्या. संघाची धावसंख्या 26. येणारे 5 चेंडू बाकी आहेत. तर फलंदाज स्ट्रायकेला येतो तो मात्र धनराज. कैलास दादा म्हात्रे यांचे सुपुत्र धनराज म्हात्रे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात नितेश यांच्या गोलंदाजीवर. जबरदस्त फटका फॉलोअर मध्ये कलेक्ट झाला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पाहूया पण दुसरी धावाचा इरादा होता पण नाकारतोय धीरज.
एका धावेने संघाची धावसंख्या 27. सॉरी, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चित 4 चेंडू मध्ये जरी 5-6 धावा आल्या तरी चांगला धाव संख्या उभा होतील. पण धीरज एक चांगला खेळाडू आहे. पाहूया. तसंच पाहायला गेलं तर नितेश हा सुद्धा अनुभवी असा गोलंदाज आहे. खूप वर्षाचा अनुभव त्याच्याजवळ. मी त्याच्यासोबत खेळलोय. पुढचा चेंडू नितेश याचा धीरजसाठी. ओरपीट चेंडू. आता मात्र झेल आहे. फॉलोअर थ्रो मध्ये स्वतः नितेश कोणती चुकी करत नाही. जबरदस्त झेल. फलंदाज बाद होते 4था. जबरदस्त सामना. प्रत्येक चेंडू मात्र कलाटणी या सामन्याला. असं वाटतंय की सामना इकडे तिकडे होताना दिसतो. पण आता मात्र चांगलं कमबॅक करतोय नितेश. 2 चेंडू खराब फेकले होते पण आता चांगलं कमबॅक धीरज बाद होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. ऋतिक भोईर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती मात्र 27. या 3 चेंडू मध्ये एखाद मोठा फटका या सामन्याला चांगला टार्गेट उभा करू शकतोय. पण नितेश ते पाहूया येणार 3 चेंडू मध्ये धावसंख्या खर्च करतोय की नाही. 4 फलंदाज बाद झालेत. चौथ्या चेंडूची फेकी करेल नितेश. राईट हँड ऑफ विकेटचा मारा. शॉर्टपिच पकडता चेंडू होता. भिरकावण्याचा इरादा होता पण चेंडू जाते निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. या चेंडूने आत्मविश्वास वाढवतो आपला नितेश. धावसंख्या स्थगित मात्र 27. पूर्णपणे दबाव येतो ओवेस संघावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 27. पुढचा चेंडू हा भिडकावलाय. निश्चित सीमारेषा पार करेल चेंडू. जबरदस्त झेल टिपलाय सीमारेषेला लगत प्रणय यानं. लाजवाब झेल. असं वाटलं होतं की मला सीमारेषा पार केली पण चांगला झेल टिपलाय प्रणय यानं. डीजे वाजव. असं वाटलं होतं की 2 चेंडू धावसंख्या आल्या होत्या मात्र बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय. निश्चित हॅट्रिकची संधी असणार आहे फलंदाज नितेश याला. नवीन फलंदाज कुणाल ठाकूर जाते मैदानामध्ये. 27 धावसंख्या झाल्यात. 2 चेंडू मध्ये 7 धावसंख्या दिल्या होत्या पण 3 चेंडू चांगलं कमबॅक करतोय नितेश. चांगली गोलंदाजी. दिगाडी संघाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हव्यात. कारण शेवटचा सामना आहे. फायनलचा म्हणजे जे फायनल मध्ये प्रवेश करण्याचा सामना आहे. जबरदस्त खेळ नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू इनिंग मधील हा सुद्धा झेल आहे आणि विकेट किपर कोणती चुकी करत नाही आणि हॅट्रिक पूर्ण करतोय नितेश. हॅलो, मला वाटलं की हॅट्रिक झाली पूर्ण. निश्चित 1 चेंडू डॉट आला होता. 27 धावसंख्या झाल्या आणि 28 धावांचं मापक आव्हान असं आहे. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असते दिगाटी संघाला. जो हा सामना दिगाटी संघ जिंकेल तर निश्चित फायनल मध्ये प्रवेश करेल. सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.
तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा होत्या, पण नितेशने चांगली गोलंदाजी केली. 4च्या 4 चेंडू निर्धाव फेकले आणि 3 फलंदाज बाद केले. जबरदस्त गोलंदाजी नितेशाची. जोरदार टाळ्या खेळाडू त्यांचे सुद्धा त्याला वाजवत आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. बाप्पा गजानना. निश्चित विनंती करतो याच्या पुढील समालोचन करतील आमचे साथी समालोचक दिकाठी गावाचा एक गोड आवाज अमितजी सर. निश्चित आपल्या माध्यमातून पुढची इनिंग पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. हॅलो, धन्यवाद ऋषी नारंगीकर. आपण पाहतोय पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या दापटल्यावरती आल्यात 27 धावा 28 धावांचं लक्ष ठेवलंय. हॅलो, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई गावदेवी माता की बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद ऋषी नारंगीकर. आपण पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या दापटल्यावरती आल्यात 27 धावा 28 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 28 धावा या कराव्याच लागतील जिंकत असेल तर. फलंदाजी मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. दोन्ही फलंदाज आक्रमकता आहे. प्रणय पाटील आणि अमोल पाटीलला प्रचारण केलंय. 18 चेंडू 28 धावा आपण बघतोय. सुरेख सामना प्रेक्षकांच्या भेटीला. बोला भारत माता की जय. सामन्याला सुरुवात करायची आहे. आई ओवे विपक्ष अर्थातच नियतीस्फूर्त दिकाठी. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला शेवटचा सामना आहे. आपण बघतोय अतिशय आक्रमकता असेल. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक खेळून गोलंदाज वेग मात्रेला प्रचारण केलंय. पिंच षटक आहे. पैसा आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज आहे प्रणय पाटील. आक्रमकता केली. चेंडूला मात्र हवेमध्ये सरसरवला पैसा आहे. क्षेत्ररक्षण मात्र नेलते आणि झेल मात्र सोडलाय. मित्रांनो, झेल सोडणं म्हणजे मॅच सोडणं होतंय. अशा प्रकारचा प्रणय पाटीलचा झेल मात्र सोडलाय. अतिशय सुरेख स्वतःचं खातं उघडलं प्रणय पाटील. दोन्ही धावसंख्येनं संघाला पोहोचवलाय. मात्र बिन बाद 2च्या घरात चांगली सुरुवात श्री गणेश केलाय. प्रणय पाटीलनं चांगला झेल होता परंतु हातातून झेल निसटलाय. चेंडूवर धरतीला दान झालाय. देवाने दिलं आणि कर्माने नेलं. धावाला धावपटलावरती आपण बघतोय 2 धावा आल्यात. 28 धावांचा पाठलाग असताना दिकाठी नेतीस्फोट मात्र मैदानामध्ये दाखल आहे. फलंदाज आक्रमकता आहे प्रणय पाटील. स्ट्राईकला उभा फलंदाज अतिशय खोलवर टप्प्याचा टाकल्यावर सुंदर चेंडू. मात्र चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्कीच सीमारेषे बाहेर गेला असा. तसं काही घडलं नाही. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर काही कमबॅक असेल. शाबाश मेरे शेर. तिसरा अंपायर पाहायचा आहे.
फेल डिलिव्हरी आहे. रिओ सुद्धा संपलाय. आपण पाहायचा आहे गोलंदाज तयार. लवकरचा फलंदाज प्रणय पाटील स्ट्राईकला उभा आहे. चेंडूला मात्र पाहायचा आहे. फिरकावून सीमारेषेकडे पाहायचा आहे. चेंडू बघता बघता पाहिजे सामन्याला निश्चित विकास दादा आहे. हातवारे करत आहेत. धन्यवाद. संघाचे धावसंख्या धावपटल्यावरती आपण बघतोय 6 धावा आल्यात. 28 धावांचा पाठला करत असताना पाहायचा आहे घणाघाती प्रार करतोय प्रणय पाटील. मात्र इरादा स्पष्ट करत होते. पुन्हा एकदा चेंडू जात आहे सीमारेषे बाहेर पुन्हा येत आहे. चमकार ठोक. पाठीराखे आपण पाहतोय काय जल्लोष असेल कारण नाईटचं टुर्नामेंट आहे मित्रांनो. कारण आज आपण बघतोय बऱ्याचशा दिवसातून प्रेक्षक मायबाप सुद्धा या मॅचचा आस्वाद घेतात. खरं त्यांच्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून चेंडूला स्टेट केला पाहिजे आहे. सुरेख फटका मारण्यापर्यंत तिथं खराब क्षेत्ररक्षणामध्ये दुसरी धाव चोरटी पूर्ण करतोय. काय नियंत्रण असेल. दोन्ही चित्त्याच्या चपलेन 2 धाव पूर्ण केल्यात. प्रणय पुस्तक व्यक्तिगत 12 धावसंख्येवर आणि संघाला मात्र पोहोचवलाय 12च्या घरात. बिनबाद 12. 28 धावांचा पाठ्यक्रम आपण बघतोय. चांगला कमबॅक करतोय. आक्रमकता आहे. इरादा स्पष्ट करून देतोय. हम भी किसी से कम नाही. मात्र प्रणय पाटील मैदानामध्ये आपण बघतोय खणाखाती प्रार करतोय. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू नक्कीच बॅटच्या पाठला त्याला असता तर नक्कीच सीमारेषेकडे भिरकावून दिलं. तसं काही घडलं नाही. चेंडू मात्र येतोय डॉट. षटक संपल्याचे शोधत आहे. पहिला षटक संपताय. पिनचा षटक संपताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या धावपटलावरती आल्यात 12 धावा. बिनबाद 12. नितीशपूर दिघाटी संघाची धावसंख्या तुला बघतोय. आता समीकरण आहे 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे सर पाहायला गेल्या तर आमच्या आयोजक वर्गामध्ये सीधा झोपा यायला लागल्या आहेत. पाणी टाकून उठवलेलं आहे प्रिन्स याला. खरंच अतिशय आक्रमकता डीजे मास्टर मध्ये पाहतोय. कारण आम्ही कालपासून पाहतोय अतिशय सुरेख आणि डीजे ऑपरेटिंग. कोणत्याही कार्यक्रमासाठी नक्कीच भेट द्या. सुरेख डीजे ऑपरेटर आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण नक्कीच त्यांना भेट द्या. एक षटक संपला. एका षटकाच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या धावपटला बनवले 12 धावा. आता समीकरण आलंय 12 चेंडू आणि 16 धावा. पैसा आहे गोलंदाज मार्क गोलंदाज धीरज मात्रे. अतिशय खणून काढण्याचा प्रयत्न होता चेंडूला. मात्र दिशा दिली. चेंडू मात्र गेलाय. पुन्हा एकदा तिसरं पंचांची मागणी आहे. पैसा आहे रिवा पण माफ करा. मॅच चालू करायची आहे. स्क्रीनवरती पाहिलं जाईल. अतिशय सुरेख चेंडू. पहिला चेंडू निर्धार केल्यानंतर अमोल पाटीलला माता बांधून ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जात आहे. दुसरा षटक मार्ग असताना आता समीकरण आलाय 10 चेंडू 16 धावा. हे करावेच लागतील जिंकायचं असेल तर. आक्रमकता आहे पाहायचं आहे अमोल पाटीलच्या पाठीमध्ये पाहायचं आहे. परंतु कसे करतोय काय. चेंडू मात्र पाहायचा आहे हवेमध्ये आहे पाहायचा आहे. स्वतः गोलंदाज धावतोय आणि झेल मात्र ड्रॉप होत आहे. 2 धावा चित्त्याच्या चपलाने पूर्ण करतोय. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव आणि 3 धावा पूर्ण करतोय. या 3 धावसंख्येच्या संघाची धावसंख्या धावपटलावरती आल्यात 15 धावा. आता समीकरण आलंय 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज प्रणय आहे.
9 चेंडू 13 धावा पाहिजे आहे. सामन्यामध्ये अजूनही आक्रमकता आहे. जोपर्यंत मगाशी सांगितलं होतं की अमोल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत दिघाटी संघाच्या अशा नक्कीच पल्लवतील. कारण आक्रमकता अमोल पाटील मध्ये, तसंच प्रणय पाटील घणाघाती प्रहार करतोय. सुरेख चेंडू होता मात्र पंचाने मात्र दंडित केलंय. चेंडू मात्र अतिरिक्त धावसंख्येत 1 बळवतोय. नाही रिव्ह्यू तर जास्तच चालू आहे हल्ली, काय सांगता येत नाही. कारण रिव्ह्यू आता आपण ठेवल्यात तर त्याला आपण तरी काय करणार. तो हाय तर यूज करायचा म्हणजे करायचा. व्हाईट चेंडू आहे. रिव्ह्यू आलाय. ऑन फील्ड डिसिजन आहे आणि इथे चेक केलं सुद्धा व्हाईट चेंडू आहे. व्हाईट डावाने संघाची धावसंख्या 16. सर कंटिन्यू. धन्यवाद. सुरेख गोलंदाज, अतिशय काय गोलंदाज, तेच तरार गोलंदाजी करतोय. टिकट मारा केलाय. चेंडू आपण पाहतोय. एक व्हाईट चेंडू गेल्यानंतर कमबॅक करतोय. धीरज मात्र आक्रमकता आहे. गोलंदाज पाहिला तर छोटा चिमुकला मित्रांनो. सांगायचं झालं तर आक्रमकता आहे. 15-20 पावलांचा रनअप घेऊन येतोय. डावखुराचा फलंदाज प्रणय पाटीलला बांधून ठेवतोय. अतिशय सुरेख चेंडू होता आणि हा ट्रिपल चित बॉल होतोय. प्रणय पाटील मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. मास्टर पहिला जरा बसला नितीन स्पोर्ट दिघाटी संघाला 16 धावसंख्येवर प्रणयच्या स्वरूपात. प्रणयने मात्र 8 चेंडू खेळला, 12 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. नवीन गेलेला फलंदाज जातोय दुसऱ्या क्रमांकाला. नितेश मात्रेला प्राचारण केलंय. आता समीकरण आलंय 7 चेंडू 12 धावा पाहायचा आहे. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येला आकार येईल का. स्ट्राईकला फलंदाज आहे. नितेश मात्रेला प्राचारण केलं. दुसऱ्या क्रमांक येणारा फलंदाज. समीकरण आहे 7 चेंडू आणि 12 धावा. सुरेख खेळ प्रेक्षकांच्या भेटीला आई ओवे विपक्ष अर्थातच नितीन स्पोर्ट दिघाटी. सुरेख काय गोलंदाजी, आक्रमकता आहे गोलंदाजीमध्ये. टिकट मारा केलाय. दुसरा षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय काही कमबॅक केलंय. 4 धावा 1 सफलता. आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 12 धावा. याचा धावता वर्णकांसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती ऋषी नारंगीकर. अग सोनी सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अर्थातच एकनाथजी माली यांचं सुंदरसं गीत आहे. आपण बघतोय कव्वालीचा शेरशाह आणि कव्वालीचा बादशाह अर्थातच एकनाथ माली सर. आपण पाहतोय नेहमी आवाज त्यांचा अतिशय सुरेख. प्रेक्षक भेटीला धून ओटो ऋषी नारंगीकर. निश्चितच सर असं पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार असं वाटलं होतं की दिघाटी संघ सहज सामना पार करेल, पण नियतीला मान्य नाहीये. सामन्याला रोमांच घडलाच पाहिजे. तर आता मात्र सामना समतोल आहे. 50-50 असा सामना. 6 चेंडू आणि 12 धावा. तर दोन्ही पाहायला गेल्या तर समोर आहे अमोल आणि गोलंदाज आहे तो सोनू चौधरी. मागच्या सामन्याचा सामनावीर. पुढचा चेंडू, हा चेंडू भिडकावलाय सीमारेषा पार. जबरदस्त फटका. कधी हरलच नाही. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला अमोल यानं.
जबरदस्त फटका या फटक्याने सामन्याला खूपच कलाटणी दिली आहे. येणारे 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता पाहायला गेल्या तर सामना जास्तीत जास्त मातोश्री मैदान. मित्रांनो सांगायचं झालं आता समीकरण आहे 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हा आया आवडे छक्का डीजे काय जल्लोष बघा. दिघाटीची पब्लिक पाहिली तर खरंच आज प्रेक्षकांना विनंती असेल पिचवर कोणी नाचू नका. आपल्यास विनंती असेल आपण अजून 2 दिवस आपल्या खेळमध्ये स्टंप ठेवायचे आहेत. स्टंप ठेवायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल हे स्टंप फक्त आणा बाकी नाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय नितेश म्हात्रे. प्रतीक जी आपण या